घातक असणारे हे तो बॅटरच सांगून जाईल. 2 ओव्हर रन जर आपण पाहिलं क्रीडांगण क्रमांक 31, चांगली बॅटिंग पाहायला मिळते तिकडे. कॅच सोडून चालणार नाहीये, कॅच पकडावी लागेल. कॅचेस विन द मॅचेस. हा, सिंगल रन आला पण येणारा काय प्रतीकच सांगून जाईल. सात रन झालेत. लेफ्टी बॅटर अभि येथे स्ट्राईकला. आतापर्यंत अजून वैयक्तिक संघासाठी धावफलक त्याने पुढे घेऊन गेला नाहीये, पण बरेच बॉल आहेत. येणारा बरेच ओव्हर आणि बॉलला सामोरं जायचंय. बॅटचा फ्लो ओपन केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेत. मिड ऑनच्या डोक्यावरनं खेळत असताना येतोय षटकार. 6 रन अभिच्या बॅट मधून. जबरदस्त खणखणीत 6 धावा. रन झाले 13. पहिली पॉवर प्लेची ओव्हर असल्या कारणाने प्रत्येक बॅटरने कुठेतरी विचार केलाय. ग्राउंड नंबर 1ला देखील आपण पाहिलं तर तिकडे देखील सेम चान्स घेतला पहिल्याच पॉवर प्लेला, आणि इकडे ग्राउंड नंबर 2ला देखील आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेला दोन्ही बॅटर चान्स घेत आहेत. नाईस कॅच यार. मिड विकेटला खेळले होते, फेकी करील. डायरेक्ट हिट लागला असता तर विकेट देऊ शकले असते, पण बॅटर सेफ आहेत, आपल्या क्षेत्रात पोहोचतायत. नाराजगी व्यक्त केली आहे, कारण थ्रो हातामध्ये दिला असता तरी विकेटची शक्यता होती, बट सेफ आहेत बॅटर. 1 ओव्हर झाली आणि 1 ओव्हरच्या अखेरची धावसंख्या 14, ज्यामध्ये भर घातली आहे. एका षटकाराने भर घातली, एका चौकाराने. दोन्ही बॅटरने एक चौकार आणि षटकार. अभिकडनं षटकार आहे आणि प्रतीककडनं चौकार आहे. अशी वैयक्तिक 2 खेळाडूंची आतापर्यंत पहिल्या ओव्हरची ही खेळी आपल्याला पाहायला मिळते. येणारे आणखी 3 ओव्हर, 18 बॉल. तिकडे जर आपण पाहिलं, ओमकारने जबरदस्त कॅच घेतली ग्राउंड नंबर 1ला. चांगला स्लाइस खेळायचा होता, स्ट्रोक, बट फटका फसला आणि बॅटर मात्र माघारी जाताना पाहायला मिळाला. नेक्स्ट ओव्हर घेऊन येत आहेत विघ्नेश. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळतील. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा अटॅक करता सज्ज होत आहेत. सलामीची सोडी. विकेट जाऊ शकला असता, विकेट आला होता, बट कुठेतरी शेवटच्या क्षणाला कॅच हातून सुटली. नाराजगी आणि एक आनंद मात्र दुरावला गेला. तो प्रतीक आता मात्र कुठेतरी सेफ झोन मध्ये पाहायला मिळालेला प्रतीक आता पुन्हा एकदा धावफलक पुढे घेऊन जाईल काय? स्ट्राईकचा बॅटर अभि. दरम्यानचा बॉल लेग साईडला भिरकावायचा होता, बॉल अंगाला जाऊन आदळतोय. रन निश्चितच मिळेल. लेग बाईज पंच मात्र कळवलं जात आहेत. लेग बाईज 1 रन. ओहो, वंडरफुल कॅच. नाईस यार. कोणी कॅच पकडली ग्राउंड नंबर 1ला? जतीन. काय जबरदस्त कॅच. प्रॉपर बॉलला बॅलन्स केलाय, प्रॉपर जजमेंट पाहायला मिळालं. उंचावर गेलेला बॉल होता, थोडासा मागे आला आणि कॅचला मात्र आपल्या हातामध्ये घेताना पाहायला मिळाला जतीन. ग्राउंड नंबर 2 रन सर आपण पाहिला तर रन झाले तो 15 रन झालेत. SP ज्युनियर संघ बॅटिंग करतायत. प्रतीक आणि अभि ही जोडी पाहायला मिळते. प्रतीकने मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला पुरस्कृत केलं. तो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, प्रतीक आणि अभि.
यावेळेला फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हर्सला खेळलेत. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जातोय. प्लेअर आहे, फेकी केलाय. 2 रन मिळतील. 2 धावा अर्जित केलेत. अगदी इझिली सहज 2 रन मिळालेत. म्हणजे एकंदरीत चौकार आणि षटकारानंतर 1-1, 2-2 रन देखील चालू ठेवणं महत्वाचं आहे. कारण एक मोठी धावसंख्या जर रचायची आहे ना, तुम्हाला प्रत्येक बॉलला चौकार आणि षटकार येणं. ओहो, नाईस स्ट्रोक यार, व्हेरी नाईस. काय ड्राईव्ह केलाय. अगदी जागेवरतूनच बॉलला मात्र कुठेतरी अटेंड करताना पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने भिरकावला. पुन्हा 2 धावा पुढे जातील. पॅट्रिक 19 रन झालेत. पॅट्रिक ऑन स्ट्राइक. नेक्स्ट बॉल विघ्नेश. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात आहे. पुन्हा एकदा आणखी एक जर आपण पाहिला तर नक्कीच पाहायला मिळणार आहे तो चौकार. 4 रन. रिव्हर्स स्ट्रोक प्रॉपर कनेक्ट केलाय. एक वेगळ्या अंदाजामधील एक अनोखा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा पुढे जातील आणि 4 धावांनंतर संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय 23 धावा झालेत. 3 बॉल झालेत, रन झालेत 4 बॉल झालेत आणि रन जर आपण पाहिलं तर 23. शेवटचे षटका दरम्यानचे 2 बॉल बाकी. चालू षटक विघ्नेश यांचं षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. अजूनही पहिल्या डावामधील बॉल शिल्लक राहिले ते 14. येणाऱ्या 14 बॉलमध्ये एक जवळपास 20 ते 22 धावसंख्या रचली जाऊ शकते. ज्या अंदाजामध्ये बॅटिंग होते ती धावसंख्या निश्चितच अपेक्षित धावसंख्या आहे. कारण ज्या अंदाजात बॅटिंग करतायत संघ अपेक्षा ठेवून आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक स्टेट झोनमध्ये खेळलेत. लॉंग ऑफच्या दिशेने फेकी केला जातोय. पुन्हा 2 धावा मिळतील. म्हणजे प्रतीक पॅट्रिक आणि अभि या दोघा खेळाडूंना जाणीव आहे या मैदानामध्ये चौकार आणि षटकाराच्या बरोबरीने 2-2 धावा देखील गरजेचे आहेत आणि इझिली येते. 2 रन 3 रन. ग्राउंड 35. ग्राउंड नंबर 1 स्कोर आहे 35. पुन्हा एकदा जर आपण पाहिला पॅट्रिकच्या बॅटमधून 2 धावांसाठी इकडे स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्ती 2 ओव्हर. रन जर आपण पाहिला 2 ओव्हर रन झालेत 27. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ग्राउंड नंबर 1 लास्ट ओव्हर आहे. जतीन गोलंदाजी करतील. शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. रन झाले 36. लास्ट ओव्हर. पण अजूनही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पण पंच पुन्हा एकदा विचार विनिमय करतील. न्यूट्रल पंच आणि मुख्य पंच. 27. 2 ओव्हर 27 झालेत. ओव्हर नंबर 3 सौरभ. आणि तिकडे मात्र जर आपण पाहिलं तर येतो डॉट बॉल. चला ग्राउंड नंबर 2 स्पीडअप करायचे. बॉलर आहेत सौरभ. ओव्हर नंबर 3. सलामीचे बॅटर अभि आणि पॅट्रिक. अभि स्ट्राईकला पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर आहेत. खोलव्या टप्प्याचा बॉल लेग साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. जवळपासच तिकडे ग्राउंडच्या बॉल पाहायला मिळतोय. बॉल रिसीव्ह केलाय.
रन एकने पुढे जाईल. आपण जर पाहिलं नेहमी सेट झालेली जी जोडी असते ना अगदी घातक ठरली आहे, नेहमी इतिहास घडवून गेली आहे. त्यामुळे हे दोन सेट झालेले बॅटर आता मात्र परिस्थिती जर पाहता एक अफलातून बॅटिंग निश्चितच करणार आहे. एक धुवाधार बॅटिंग, एक आक्रमकता पाहायला मिळणार आहे. कारण आत्मविश्वास त्यांचा द्विगुणित झालाय. पहिल्या डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या डावामध्येच त्यांनी 2 षटका दरम्यान दोन्ही बॅटरने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली आहे. त्यामुळे येणारे उर्वरित बॉल कुठेतरी चांगल्या आणखी धावांचा विचार नक्कीच दोघांच्या मनामध्ये पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र उडवलाय, भिरकावलाय. 1 बाउन्स बॉल थांबवला जातोय. वेल स्टॉप, चांगली फिल्डिंग. कॅच डिफिकल्ट होती पण बॉल थांबवणं महत्वाचं होतं. 1 बाउन्स बॉल जाऊ शकला असता ग्राउंडच्या बाहेर, पण बॉलला कुठेतरी ग्राउंडमध्येच बॉडीच्या आपल्या सहाय्याने थांबवलं जातोय. इकडे जर आपण पाहिलं तर नो बॉल दिलाय ग्राउंड नंबर 1 ला आणि नो प्लस 4 रन मिळालेत. एकंदरीत 5 रन आहेत. येतोय डॉट बॉल. 3 बॉल झालेत आणि रन आहेत 30. पॅट्रिकची जर आपण वैयक्तिक पाहिली तर धावसंख्या आहे 21. 11 बॉलमध्ये 21 या अंकावरती पॅट्रिक वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. ओहो, नाईस नाईस नाईस. लॉंग ऑफच्या बाहेर जाईल काय बॉल आणि सीमारेषा ओलांडली जाते. जबरदस्त अटॅक केलाय. प्रतीक पॅट्रिकच्या बॅटमधून आलाय आणखी एक यशस्वी खणखणीत षटकार. 6 रनाला पुन्हा एकदा गवसणी घातलीये. कोणत्या बॉलवरती कशा प्रकारे सामोरं जायचं आज पॅट्रिक्स मात्र बॅटिंग करताना ते प्रदर्शन पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून. म्हणजे क्रिकेटचं सूत्रच आहे, क्रिकेटमध्ये चांगल्या बॉलचा सन्मान करा आणि खरा चेंडूवरती आक्रमकता, तुटून पडा. क्रिकेटच्या पटलावरती या सर्व सूत्रांची जर गणित तुम्हाला जुळली तरच तो त्या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती अधिराज्य गाजवून जाईल. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला पुन्हा एकदा समोर खिच्या दिशेने खेळलेत. मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. 2 रन मिळतील. 2 रन. पण टू गो. शेवटचा प्रशांतजी गावडे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं लेदर बॉल क्रिकेट प्रेमी आणि नवी मुंबई लेदर बॉल क्रिकेट प्रीमियर NMPL होते त्याचे देखील सिलेक्टर आणि गरवारी प्रीमियर लीगचे देखील आज सिलेक्टर आज इकडे उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच प्रशांतजी गावडे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या वेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा पॅट्रिकची कॅच सोडली जाते. युट्यूब एक विशेष सन्मान आपण करत आहोत आज आपले प्रशांतजी गावडे यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच आज प्रशांतजी गावडे आपण इकडे उपस्थित राहिला आणि आपला एक विशेष सन्मान आमचे मंची गद्रेकर सुपरस्टार्स प्रीमियर लीगमध्ये आपला एक विशेष सन्मान केला जातो. नवी मुंबईची एक लेदर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग होते ते सिलेक्टर म्हणून देखील आणि गरवारी प्रीमियर लीगचे देखील आज उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. हॅलो, 3 ओव्हर रन जर आपण पाहिला 40 रन झालेत. 3 ओव्हर 40. आणि जर आपण पाहिलं ग्राउंड नंबर 1 स्कोर आहे 4 बॉल 51. लास्ट 2 बॉल. जर आपण पाहिलं इथे जर 40 रन झालेत 40 ग्राउंड 2 ला. ग्राउंड 1 ला जर आपण पाहिलं पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरला एकंदरीत 25 रन आले होते, पण तदनंतरचा जर स्कोरचा ग्राफ जर आपण पाहिला तर काहीसा खाली जाताना पाहायला मिळतोय, घसरता ग्राफ पाहायला मिळतोय. एकंदरीत चांगला बॉलिंग अटॅक झालाय. पहिल्या पॉवर प्लेला कुठेतरी थोडीशी धावांची प्रगती, पण नंतरच्या बॉलिंग अटॅकवरती गोलंदाजाने इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित. शेवटची ओव्हर ग्राउंड नंबर 2 आदित्य. चांगला बॉल मिस केला इकडे ग्राउंड 1 ला.
फुलटॉस बॉल आहे, असे बॉल क्वचितच मिळतात. मिळाला की अटॅक करायचा. षटकार आणि चौकार निश्चितच पाहायला मिळू शकला असता. समीकरण थोडंसं बदललंय तिकडे. एकंदरीत प्रिडिक्शन केलं होतं की एक जवळपास 80-100 धावसंख्या, पण तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. म्हणजे एकंदरीत सुरुवात करून चालत नाही, शेवट देखील आपल्याला चांगला करावा लागतो. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला इकडे, पुन्हा एकदा चुकी होते. 4 रन. ज्या पॅट्रिकला जीवनदान मिळालं होतं त्याने अगदीच आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी देखील एक चांगला धावांचं योगदान कन्वर्ट केलंय. चांगली धावसंख्या रचली आहे. वैयक्तिक 31 या अंकावरती खेळतोय. शेवट ओव्हर आहे, काही क्वचित बॉल राहिलेत आणि येणाऱ्या शेवटच्या काही बॉलमध्ये आता मात्र याची आक्रमकता निश्चित पाहायला मिळणार आहे. चान्स घेतील दोन्ही बॅटर. सलामीचे बॅटर आहे, अजूनपर्यंत कोणतीही विकेट जाऊ दिली नाही. सेफ झोन मध्ये दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. इथे समाप्ती झालाय खेळ एका इनिंगचा. किती टार्गेट आहे? 54. 4 ओव्हरला टार्गेट आहे ग्राउंड नंबर 1 ला. स्टेप आउट होऊन केले, चांगला अटेम्प्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रेट झोनला. मी ते एकच धाव. लास्ट 4 बॉल. 45. म्हणजे एकंदरीत जवळपास दोन्ही ग्राउंडला तीच धावसंख्या पाहायला मिळते. काही जवळपास धावसंख्या असणार आहे कदाचित. शेवटचे 4 बॉल इथेही बाकी आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा जर आपण पाहिला तर पहिला आणि अंतिम दिवस असणार. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा. 45. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलेत. 1 रन कंप्लीट होतोय. सेकंडचा कॉल आणि बघता क्षणी 2 रन देखील मिळतील. 47. काही डाऊट असेल प्लीज थोडं जवळ या. आपला प्लेयर देखील आहे, आपला एक्स्ट्रा प्लेयर आहे, सर्व काही गोष्टी पाहतायत. शेवटचे 3 बॉल आहेत. ठीक. हॅलो. ओहो नाईस. पुन्हा एकदा बिरकावलाय. 1 बाउन्स बॉल. काय फिल्डिंग केली आहे तिकडे लॉंग ऑफला. जणू वाटलं बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, पण बॉल मात्र व्हॉलीबॉल स्टाईल मध्ये आतमध्ये ढकललाय. नितीन शेट्टी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. उर्फ पापडी या नावाने देखील फेमस होते. सो एक चांगलं क्रिकेट ते खेळलेत आणि नितीन शेट्टी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेलेत. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलात कशा प्रकारे फिल्डिंग केली आहे तिकडे लॉंग ऑफला. रन झालेत 49. शेवटचे उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा लेग साइडला आणि इथे मात्र षटकार. म्हणजे म्हटल्याप्रमाणे ज्या खेळाडूला कुठेतरी कॅचआउट स्वरूपात माघारी पाठवता आलं असं 2 वेळा जीवनदान मिळालं तो खेळाडू आणि सेट झालाय. घातक ठरते ही जोडी. उद्ध्वस्त केलाय. एक मोठी धावसंख्या रचली. रन जर आपण पाहिला 55. षटकार. जबरदस्त अटॅक केला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. बॅटिंग टीम बॉलिंग टीम ग्राउंड नंबर 1 चे आपण तिकडे शेवटचा बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने खेळलेत. पहिला रन कंप्लीट होते. फेकी केली जाईल आणि सेफ झोन मध्ये पोहोचलेत काय तर अगदीच विकेट दिली नसती तर चालली असते. तुमचं कुठेतरी नो लॉस म्हणून एक विक्रम राहिला असता, पण तिसऱ्या रनाच्या प्रयत्नामध्ये स्ट्राईक एंडला विकेट आली आहे. शेवटच्या बॉलला ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 ने पुढे जात आहेत.
57. 2 रन पुढे जात आहेत आणि 58 टार्गेट आहे. म्हणजे ग्राउंड नंबर 1 ला टार्गेट आहे 54चं आणि ग्राउंड नंबर 2 ला टार्गेट आहे 58चं. दोनही मॅच इंटरेस्टिंग होणार आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. येस. वळत मॅचच्या दिशेनेच 58चं टार्गेट आहे. ग्राउंड क्रमांक 2 ला टीम एच डी स्ट्रायकर्स आणि टीम SP ज्युनियर आणि टीम एच डी स्ट्रायकर्स अशी दुसरी ग्राउंड वरती मॅच चालू आहे. ग्राउंड 1 आणि ग्राउंड 2. सुपरस्टार प्रीमियर लीग हेमंत कदेकर त्यांची संपूर्ण टीम आज या बॉल देखील समोर डोलाय ग्राउंड 1 वर दे. वाह, परंतु ट्राय केले गेलाय. बॉल निघून जाईल आणि बॉल रन मिळतील तिकडे 4. कल्पेश हॅलो. लुझिंग टीम्स ज्या दोन्ही टीम्स पहिल्या मॅच हरले ते टॉस असिया. वा, त्याला पण माहित नव्हतं की त्यांनी बॉल पकडलाय. वेल स्टॉप. वेल स्टॉप कल्पेश. इकडे देखील उडवला गेला आफ्टर बॉल, परंतु डीप मध्ये बॉल निघून जाईल आणि 1 बाउन्स. वाह, जबरदस्त एफर्ट्स. ओमसाई रॉयल्स आणि साई सेवक कॅप्टन. टॉस साठी या ओमसाई रॉयल्स आणि साई सेवक के कॅप्टन्स. बॉलर नेम
बॉलिंगसाठी मनीष येत आहेत. सो स्ट्राइक एंडला बॅटर आहे. स्ट्राइक एंडला सौरभ, नॉन स्ट्राइक एंडला अनिकेत, बॉलिंगसाठी मनीष. लेट्स प्ले. रुद्रांश, रणवीर, SPL स्टार्स आणि GSB स्पोर्ट्स यानंतर लुझिंग टीमची मॅच होईल. आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती ओम साई रॉयल्स आणि साई सेवक. ओम साई रॉयल्स आणि साई सेवक ग्राउंड 1 वरती रन झालेत. या बॉल देखील पहिल्याच बॉल वरती जबरदस्त टायमिंग करत असताना बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तिकडे सीमारेषेच्या पार रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना सौरभ मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी होती सौरभने. त्याही मॅच मध्ये आता क्लिक होतोय. 58चं टार्गेट आहे. प्ले द टुर्नामेंट साठी देखील सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व 2 विकेटवर ही क्रीडा स्पर्धा आहे. सौरभने चांगला स्टार्ट दिलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. बॉलिंगसाठी मनीष, या बॉल देखील फुल लेगचा बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु खेळाडू आहेत तिकडे. ट्राय जरूर चांगले केले. स्ट्राइक एंडला अनिकेत, बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मनीष. या बॉल देखील उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडा फटका तिकडे फसलाय. रन्स मात्र सिंगल रनने स्कोर पुढे जाईल. सहा रन झाले 10 फलकावर. 58चं टार्गेट आहे 4 ओव्हर मध्ये. थोडीफार मॅच आपण पाहिलं इकडे अनिकेत आणि सौरभ हे दोन्ही खेळाडू मात्र इकडे प्रयत्न करतील की पहिल्या ओव्हर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे कारण की पहिली ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर आहे. सो पहिल्या ओव्हर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे. यावर देखील हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंटला मात्र बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या पार. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सौरभ. सुपर सौरभ, एक जबरदस्त स्क्वेअर कट. ग्राउंड क्रमांक 1 वरती पण समोर एक जबरदस्त टायमिंग केला आणि खेळाडू आहेत. रोहितने एक जबरदस्त कॅच पकडली तिकडे. लेदर बॉल क्रिकेट वेगळं आहे, टेनिस बॉल क्रिकेट वेगळं आहे, रबर बॉल क्रिकेट वेगळं आहे, मुंबईचं प्लॅस्टिक बॉल क्रिकेट देखील वेगळं आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार असं आपण मुंबईतलं हे हार्ट आहे. शिवाजी पार्क आणि अनेक मोठमोठे खेळाडू या ग्राउंडवर खेळले गेले. बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना पुन्हा एकदा मात्र बॉल निघून जाईल 4 रनसाठी. वेल बॅटिंग सौरभ, चांगली बॅटिंग करतात सौरभ आपल्या टीमसाठी. SG स्ट्रायकर्स रन जाऊन पोहोचतात 14 रन्स 14. 58चं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सौरभ तुटून पडलाय. चांगली स्ट्रॅटेजी आहे. सौरभला माहिती की पहिल्या ओव्हरमध्ये रन्स केले तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. ओम साई रॉयल्स आणि साई सेवक कॅप्टन टॉस साठी या. ओम साई रॉयल्स आणि साई सेवक
सो पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 15 रन झालेत. 18 बॉल मध्ये 43 रनची गरज आहे. 43 रन्स टू विन इन 18 बॉल्स. 18 बॉल 43 करायचे आहेत. बॉलिंगसाठी केदार येतात. 18 बॉल मध्ये 43 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला सौरभ आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत अनिकेत. सौरभने चांगली स्टार्ट केली परंतु सौरभकडे क्षमता आहे. मगाशी सौरभने 4 बॉल 4 सिक्स लगावले. जबरदस्त बॅटिंग केली होती सौरभने. एक मॅन ऑफ द मॅचची पण टी शर्ट त्याने आपल्या संघासाठी मिळवली आहे. 70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला जी प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. बॉलिंगसाठी केदार. अठरा बॉल 43 करायचे. बघा सौरभ कशा प्रकारे बॅटिंग करेल या इनिंग मध्ये. पहिला बॉल पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉल कलेक्ट केला. सिद्धू नाम है सिद्धू. गोल्डन कॉइन सिद्धू. सिद्धूने चांगला बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप. क्लोज किपिंग करणं फास्टरला थोडं कठीण आहे परंतु सिद्धूने जबरदस्त बॉल तिकडे अडवला आणि 17 बॉल मध्ये 43 करायचे आहेत. नाम है सिद्धू. बॉलिंगसाठी केदार. यामध्ये देखील एक चांगला स्कोअर कट खेळले गेले. डीप मध्ये आहेत फिल्डर. रन सिंगल मिळेल. साई सेवक आणि ओम साई रॉयल्स कॅप्टन टॉस साठी या. ग्राउंड 1 वरती 12 बॉल मध्ये मला असं वाटतं 31 करायचे आहेत. या बॉल देखील हलकासा बॉल आतमध्ये आणला. बॅटर आउट. केदारला यश मिळत आहे. अनिकेतला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. थोडा स्लो रन पाहिला गेला. गुड बॉलिंग केदार. जबरदस्त पिचिंग केली केदारने. बॅटर आउट. ओम साई रॉयल्स आणि साई सेवक कॅप्टन टॉस साठी या. न्यू बॅटर आले बॅटिंग साठी. सागर टॉस घ्यायचंय. सोहेल कॅप्टन आले असेल तर टॉस करून घ्या. साई ओम साई रॉयल्स आणि साई सेवक. ओम साई रॉयल्स आणि साई सेवक संघाचे कर्णधार टॉस साठी या. या बॉल देखील समोर खेळले गेले. स्टँड अँड डिलिव्हर. वा जबरदस्त टायमिंग करताना शॉट ऑफ द डे सोहेल. सोहेलने आल्या मात्र काय टायमिंग करत असताना मला असं वाटतं त्यांनी गरमागरम फ्राय राईस खाल्लाय. खूप चांगलं टायमिंग करत असताना सोहेलने मात्र 6 रन्सने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय 22 रन झालेत.
शोएब जबरदस्त बॅटिंग करत असताना शोएबने एक 6 लगावलाय. 22 रन झालेत. या बॉल देखील पुन्हा एकदा पिचिंग केले गेले. केदारने पण कमबॅक केलं गेलं. गुड बॉलिंग. सो 7 रन्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केले गेलेत. 22 रन्स वरती एक विकेट गेली आहे. शोएब आणि सौरभ दोन्ही बॅटरला चान्स घ्यावा लागेल मॅच जिंकण्याकरिता. सो बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर केदार 58चं टार्गेट आहे. थोडीफार ही मॅच आपण पाहता शांत होताना पाहिली गेली. यामध्ये देखील फ्लिक केलं गेलाय. गॅपमध्ये बॉल ट्रावतो. 1 रन कंप्लीट केले गेले. शोएबने डबलचा कॉल दिला. सौरवने पण त्याला साथ दिली आहे. सरपंच कमरे यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. सागर थोडं थांबवतोय तुला. साई सावली आणि ओम साई रॉयल्स या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. स्टार असं कॉल आहे आणि स्टार आलाय. धन्यवाद साहेब. निर्णय फक्त विचारेल. फिल्डिंग कर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ओमसाई रॉयल्सने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच चालू आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाहीये. बॅटिंगसाठी साई सेवकला आमंत्रित केलंय. चांगली मॅच ही सुद्धा बघायला मिळेल. पण चालू असलेली मॅच सुद्धा तितकीच महत्त्वाची आणि चांगली रंगली आहे. त्यामुळे जातोय सर्व समालोचन कक्षाच्या दिशेने ज्या ठिकाणी सागर आहे. 24 रन झाले धावफलकावरती आणि मॅच 12 बॉलमध्ये 34 करायची आहेत. सो जी टीम जिंकेल ती मला असं वाटतं सेमीफायनलला क्वालिफाय होईल. 12-34 रनची गरज आहे 12 बॉलमध्ये HD स्ट्रायकर्सला. SP ज्युनियरने जबरदस्त खेळ केलाय. सो 12 बॉलमध्ये 34ला जर सौरभची बॅट तळपली तर सौरभ एक चांगला फिनिश करू शकतो आणि सर्वांचं लक्ष सौरभच्या बॅटिंग वरती असणार आहे. 6 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे ग्राउंड क्रमांक 1 वरती आणि ग्राउंड क्रमांक 2 वरती 12 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. सो शेअर मार्केटचा रेट आहे दोन्ही ग्राउंडचा शेअर मार्केट मी तुम्हाला सांगितलं. 12 बॉलमध्ये 34 ग्राउंड क्रमांक 2 आणि 6 बॉल 22 ग्राउंड क्रमांक 1. एजी स्ट्रायकर्स फाईट करते ग्राउंड क्रमांक 2 वरती. 12 बॉल 34 करायचे आहेत. ज्या बॉल बॅटरने 4 बॉल 6 लगावले तसे सौरभ स्ट्राईक एंडलाय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळले गेले. थोडं डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. गुड थ्रो. चांगला थ्रो केला गेला. तिकडे बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडी चुकी पाहिली गेली आहे. परंतु सिंगल 2 रन तिकडे मिळत आहेत. 11 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. अकरा चेंडू आणि 32 रनची गरज आहे आता मॅचला जिंकण्याकरिता टीम HD स्ट्रायकर्स. SP ज्युनियर टीमचं पारडं थोडं जड आहे परंतु शोएब आणि सौरभने जर ही इनिंग चांगली खेळले तर दोघंही मॅच फिनिश करू शकतात. क्षमता दोन्ही बॅटरकडे आहे. चांगलं आयोजन पाहिलं गेलं आज सुपरस्टार्स प्रीमियर लीगचा दिवस आणि सर्व प्रीमियर लीगचे सर्व प्लेयर्स ऑक्शन वाईज ही क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. ऑक्शन झालं त्यानंतर 8 टीम्स इकडे ओनर्स काही आमचे दुबईचे देखील आमचे मित्र जे आज ओनर म्हणून त्यांची टीम इकडे खेळतीये. म्हणजे कद्रेकर आणि त्याची संपूर्ण टीम या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून. या बॉल देखील आफ्टर ट्रॅकर बॉल पुल केले गेले. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. पॅट्रिक आहे बॉलिंग साठी. पैट्रिक कुछ तो नाम अलग है. पैट्रिक क्रिकेट में हैट्रिक और बॉलिंग के लिए पैट्रिक. पहला सैंडल आता था मैट्रिक्स का.
बहुत फेमस था, अभी स्पार्क्स का जमाना है, पर पहला मैट्रिक्स का एक जमाना था। ऐसा अपना पैट्रिक है। सो कधी न थांबणारी मुंबई आणि कधी न थांबणारे मुंबईचं क्रिकेट आहे. यावर देखील फाईन लेगला खेळले गेलेत, परंतु बॉल हाय अँड सम खेळाडू आहे डीप मध्ये आणि सुरेख झोल डीपला गेला, बॅटर आउट. शोएबला बाहेर जावं लागेल. थोडी मॅच आता मात्र इकडे फसती आहे. सौरभ थोडं मात्र इकडे बॅकफुटला जाताना पाहिलं गेलं. नऊ बॉल मध्ये 30 रनची गरज आहे आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती 4 बॉल 18 पाहिजेत. बॅटर नेम स्ट्राईक एंडला कोण आहे? शोएब. शोएब बॅटर नेम. गोविंदा. गोविंदा. गोविंदा कडक 8 तर गोविंदा. सो गोविंदाची बॉडी पण डोले शोले. बॉलिंगसाठी अदनानने एक चांगली कॅच पकडली आहे. पॅट्रिकने पण जबरदस्त बॉलिंग केली आहे. 9 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. गोविंदाने जर मॅच जिंकून दिली तर गोविंदाची आयजी स्ट्रायकर मध्ये एक वेगळी टीम मध्ये जागा निर्माण करेल. लेफ्टी बॅटर आहे. या बॉलवर गोविंदाने देखील भिरकावून दिला. प्लेयर आहे डीप मध्ये, परंतु जबरदस्त फिल्डिंग. मनीषने चांगला बॉल हलवा गेला. नॉन स्ट्रायकरला चान्स आहे. एफर्ट्स दिले परंतु सो ग्राउंड क्रमांक 1 वरती अलिशा वॉरियर्सचं पारडं थोडं जड आहे. 2 बॉल मध्ये 15 पाहिजेत. जर एकात दुसरा पंजा आला, 22 लेग 22 एक्स्ट्रा रन्स आली तरच मॅच थोडीफार फसू शकते. 2 बॉल 15 इकडे अलिशा वॉरियर्स. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळले गेले. डीप मध्ये फिल्डर आहेत तौसिफ आणि कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. सो अलिशा वॉरियर्स संघ मला असं वाटतं पहिली संघ असेल ती क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. और वहां पर अलीशा जी भी खुश हो चुकी है कि उनकी टीम सेमीफाइनल खेलेंगी. और यहां पर अलीशा वॉरियर्स पहली टीम यहां पर क्वालिफाई होती सेमीफाइनल के लिए. कांग्रेचुलेशंस टीम अलीशा वॉरियर्स. गोविंदा थोड़ा यहां पर डेंजर जोन में और गोविंदा की यहां पर मैच थोड़ी बैकफुट पे जाती हुई. नो बॉल है. और अलीशा वॉरियर्स टीम यहां पर सेमीफाइनल में क्वालिफाई हो चुकी है. कांग्रेचुलेशंस टीम अलीशा वॉरियर्स.
शशी इलेव्हनचे आदरणीय नितीनजी शेट्टी सर म्हणजेच पापडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. शशी इलेव्हन या संघासाठी एक बॉलर म्हणून त्याने खूप मोठं योगदान या टेनिस क्रिकेटमध्ये दिलेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती सुपरस्टार्स प्रीमियर लीगच्या वतीने केला जाणार आहे. मी पापडी सरांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मायाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह म्हणून दिली जाणार आहे. आणि पापडी सर आज आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित 32 झालाय, 26 पाहिजे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आज सगळे सुपरस्टार या सुपरस्टार प्रीमियर लीग मध्ये उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचं खरोखरच अलिशा वॉरियर्स ज्यांच्या मुलीची टीम आता सेमीफायनल मध्ये आली आहे त्या संघाचे संदीपजी गमरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी संदीपजी गमरे सरांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि अलिशा वॉरियर्स मध्ये प्लेयर ऑफ द मैच समीर को प्लेयर ऑफ द मैच दिया जाएगा. समीर, यानंतर आपण समीरला मॅन ऑफ द मैच देणार आहोत. यही तो समीर है, अच्छी बैटिंग करता था, अच्छी बॉलिंग करता था, अच्छी फील्डिंग करता था, यही तो समीर है. सो 6 बॉल मध्ये 26 पाहिजे. क्रुशल मॅच आहे. आदरणीय संदीपजी गमरे साहेब यांचा यथोचित सन्मान सागर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद संदीपजी गमरे साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच समीरने आपल्या खेळीने केलंय संघाला अमीर आणि म्हणूनच त्याला मॅन ऑफ द मॅच चा खिताब दिला जाणार आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच चा खिताब आदरणीय नितीनजी शेट्टी पापडी सरांच्या शुभ हस्ते हा टी शर्ट दिला जाणार आहे. ही जर्सी दिली जाणार आहे समीरला, कारण समीरने खूप चांगला खेळ केलाय. सागरने जसा उल्लेख केला होता की समीर याचा खेळ हा त्यांच्या संघासाठी उपयुक्त म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब, ती ट्रॉफी आणि टी शर्ट दिलं जात आहे. जे 70-70 चे टी शर्ट खूप खूप अभिनंदन समीर, खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील मॅच साठी सेमीफायनल साठी घेऊन जातोय. पुन्हा एकदा 6-26 ची इक्वेशन होती त्या मॅच कडे. सागर त्या ठिकाणी उपस्थित आहे. याबाबत समोर खेळले गेले जाणाऱ्या बॅटने प्लेयर आहे डीप मध्ये. सो विकेट बॅक टू बॅक विकेट इकडे. आणि टीम आता एसपी ज्युनियर्सचा पार्ट जड आहे. तो एसपी ज्युनियर्स पण मला असं वाटतं क्वालिफाय होऊ शकते सेमीफायनल साठी. विलाजी डोंगरे आपल्या देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले विलाजी डोंगरे साहेब, आपल्या देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. विनंतीला मान देऊन आज इकडे उपस्थित राहिले गेले विलाजी डोंगरे. चला लुझिंग टीमच्या पण तिकडे मॅच लगेच खेळणार आहेत. ओमसाई रॉयल्स आणि साई सेवक. न्यू बॅटर अमोल. बिलाजींचा सुद्धा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय, जे अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. विलाजी आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रुचिर विरारवरून खास इकडे दाखल झालेत. विरारचा वंडर बॉय रुचिर. सो सर्व आमचे प्लेयर्स इकडे खेळत आहेत. जे आज दादर माहीमची त्यांचं एक वेगळं नातं आहे आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे.
भले सोडून गेले तिकडून, परंतु या ग्राउंडवर खेळणं म्हणजे पार्काने आम्हाला घडवलं, पार्कामध्ये आम्ही तयार झालो. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले. सो ज्युनियर एसपी टीम मात्र आता इथे कमबॅक करत असताना एच डी सायकल स्टोरी बॅकफुटला गेली आहे. रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स आणि जीएसबी स्पोर्ट्स कॅप्टन आणि रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स कॅप्टन टॉस साठी या. रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स आणि जीएसव्ही स्पोर्ट्स आणि रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स. रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स कॅप्टन, एसपीएल स्टार कॅप्टन, एसपीएल स्टार कॅप्टन. लुझर दोन कर्णधार एसपीएल स्टार आणि एसपीएल स्टारचे कॅप्टन. सो दुसरी संघ क्वालिफाय होतोय ज्युनियर एसपी सेमीफायनल साठी. कॉंग्रॅच्युलेशन टीम ज्युनियर एसपी, वेल प्लेड. रुद्रांश रणवीर एसपीएल स्टार्स संघाचा कर्णधार हेमंत भाऊ. हॅलो, हा मॅच चालू. अंपायर्स मनाली मयेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार जीएसपी स्पोर्ट्स आणि एसपीएल स्टार्स. सुपर असा कॉल आणि स्टार आलाय. सुपर मागून पाहता नाही झाला निर्णय. डन लगेच सांगायचं आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो जीएसपी स्पोर्ट्स या संघाने. निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल. त्यानंतर मायक्रोफोनमध्ये झाला कसा बदल. ज्युनियर एसपी संघाचा पॅट्रिक ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. पॅट्रिकने बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. त्यामुळे पॅट्रिक या लवकर. ज्युनियर एसपी संघाचा पॅट्रिक, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. हॅलो, एक मिनिट. दोन्ही टीमचा एक प्लेअर पाठवा. ग्राउंड 1 च ग्राउंड ओम साई राहुल आणि साई सेवक दोन्ही टीमचा प्लेअर एक पाठवायचा लगेच, त्याशिवाय मॅच चालू होणार नाहीये. पॅट्रिक आपण या.
हॅलो. सो पॅट्रिक आपने ले लाया मैं यहाँ पे. तिकडे ना तो स्कोरर इकडे तो तिकडे गेलाय. काय माहित कळत नाही. दुसरा कुठे आहे? तो तिकडे गेलाय. म्हणून ही 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 ग्राउंड करावी लागते. हा मध्ये मध्ये फक्त स्कोर टाकावा लागतो. तू करतोय आता ही? इथे बसतोय? हा? हो हो. उर्फ बाळू आणि श्रीनगर के बीच के सहायक कोच खास टूर्नामेंट संपत तिकडे होता ना ISPL. हॅलो हॅलो चेक. चला मॅच सुरुवात झाली आहे. जाऊया तर क्रीडांगण हॅलो. क्रमांक 1 वर. चेक एक मिनिट. नितीनजी नार्वेकर उर्फ बाळू आपलं देखील स्वागत आहे. आज ज्युनियर SP चे एक जुने प्लेअर आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले. नितीन नार्वेकर बाळू आपण या वर्षी ISPL मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. श्रीनगर के वीर या टीमचे सोबत देखील त्यांना पाहिलं गेलं आणि खास मित्राच्या टुर्नामेंटला डायरेक्ट ISPL टू आपलं शिवाजी पार्क SSPL ISPL टू SSPL. थँक्यू सो मच. युट्यूब. हॅलो एक मिनिट. लक्ष दे रे. चला पाहतोय आपण ओमसाई रॉयल्स विरुद्ध साई एक मिनिट, सेवक एक मिनिट. मॅच. नितीन नार्वेकर उर्फ बाळू थँक्यू सो मच. आज वेळात वेळ काढून आपण या व्यासपीठावरती या बाळू आज ज्युनियर SP चे आणि आज श्रीनगर के वीरचे टीम सोबत देखील त्यांना आपण पाहिला ISPL मध्ये. थँक्यू सो मच. आज मित्राच्या प्रेमासाठी यावंच लागेल. मित्राने बोललं तर यावंच लागेल. सो आपण एक त्यांचा विशेष एक सन्मान करूया. थँक्यू सो मच नार्वेकर साहेब. आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात आणि उर्फ बाळू. आज आम्हाला पण अभिमान आहे की आज श्रीनगर के वीर ISPL मध्ये देखील त्यांना ISPL च्या टीम सोबत आज खूप चांगलं काम करताना पाहिलं गेलं. थँक्यू सो मच. श्रीनगर के वीर टीम सोबत ते होते उर्फ बाळू. नितीन नार्वेकर उर्फ बाळू यांचा एक विशेष सन्मान आमचे हेमंतजी कद्रेकर ज्युनियर SP टीम सोबत देखील खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळले आणि आता त्यांचा एक विशेष सन्मान नार्वेकर यांचा एक विशेष सन्मान उर्फ बाळू आज ISPL वरून दाखल झाले. बाळूची 2 शब्द हेमंतजीने एवढं चांगलं ऑर्गनाईज केलंय तर त्यांच्याविषयी की आपल्या परिसरात पण क्रिकेट झालं पाहिजे. परंतु आज हेमंत यांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि त्यांनी एवढं चांगलं ऑर्गनाईज केलंय. हेमंतसाठी ऑल द बेस्ट. खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे लोकल क्रिकेटसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आज ते देखील इकडे उपस्थित राहिले गेले. धन्यवाद. पॅट्रिक मयुरेश पाटील आपलं पण स्वागत आहे. आणि मयुरेश पाटील यांच्या हातातून आपण पाहिलं तरी टी शर्ट दिली जाईल. पॅट्रिक सो हे पॅट्रिकला आपण टी शर्ट देतो 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला जे प्रोव्हाइड केलं आणि ट्रॉफी आहे. सो वेल प्लेड पॅट्रिक. आणि पॅट्रिकने जबरदस्त दोन्ही मॅच मध्ये कामगिरी केली आहे. पैट्रिक परफेक्ट पैट्रिक बॉलिंग में हैट्रिक और अपना टीम का नाम है प्लेयर का नाम है पैट्रिक। पैट्रिक एलन पैट्रिक टीम जीत चुकी है और टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई हो चुकी है। सो दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में और बहुत दिनों के बाद आज मतलब इतना अच्छा टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज किया है। एक्चुअली ये टूर्नामेंट के लिए हम लोगों ने बहुत राह देखा है। हम लोग के लिए कोई कुछ कर नहीं रहा था, जो चल रहा था तो वो भी बंद हो गया था। हेमंत सर ने बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया है और इसको और आगे चलाने के लिए सालों साल ये ऐसा टूर्नामेंट चलते रहे और लोकल बॉयज़ के लिए अपॉर्चुनिटी क्रिएट होते रहे
यही उनको शुभकामनाएं देंगे। और पैट्रिक, दो टीम के पास जीत है, अभी सेमीफाइनल का मैच है, क्या तैयारी रहेगी? सेमीफाइनल तो टाइटल के नज़दीक तो अभी आ चुके हैं, तो यहाँ से कोई भी टीम हार मानने को चाहेगा नहीं, तो हम लोग 100% से भी ज़्यादा परफॉर्म करने की कोशिश करेंगे। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट, थँक्यू. मयुरजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले मयुरजी पाटील, धन्यवाद पाटीलजी. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला गेलात आणि मयुरजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. मयुरजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो, चला जाऊयात ग्राउंड नंबर 2 कडे. सुरू होणारा सामना हॅलो, चला दोन्ही टीम एक एक प्लेअर पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ग्राउंड नंबर 2, ग्राउंड नंबर 2 एक एक प्लेअर पाठवायचा आहे. ग्राउंड नंबर 2 एक एक प्लेअर पाठवा.